सभेत महायुतीचाच विजय होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ही तारीख लिहून ठेवा असंही त्यांनी म्हटलंय आणि एक मोठं आव्हान दिलंय। तर विरोधकांविरोधात मैदानात उतरा आणि ठोकून काढा असे आदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेत। तसेच मवियाचा फुगा विधान परिषद निवडणुकीत फुटल्याचंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं 2013 ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14 ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आजची तारीख लिहून ठेवा। देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। ही पुण्यभूमी आहे, छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो। आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा, मैदानात उतरा। अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही। काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात, म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात। तेवढं सोडून करा, बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा ठोकून काढा।